तो जो टेबल आहे तो खूप महत्वाचा आहे आणि तो आपल्याला लक्षात ठेवायचा असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर तो कसा लक्षात ठेवायचा एकदा शॉर्टकटमध्ये परत एकदा सांगून तुम्हाला. तर बघा मित्रांनो, ह्या इकडे आपल्याकडे 0 डिग्री, 30, 45, 60 डिग्री आणि किती डिग्री, 90 डिग्री. 0, 30, 45, 60, 90 आणि इकडे साईन. ओके, एक काम करायचं, आधी इथं लिहायचं 1, इथं काय लिहायचं 0, 1, 2, 3 आणि 4 असं लिहायचं. पहिली पायरी काय केली कळाल तुम्हाला, मी सर्व लिहून घेतले 0, 1, 2, 3, 4 असे लिहिले. नंतर दुसऱ्या स्टेपला काय करायचं पहा, दुसऱ्या स्टेप नंबर 2. दुसऱ्या स्टेपला काय केलं पहा, दुसऱ्या स्टेपला काय करायचं, याला 4 ने डिवाइड करायचं, याला 4 ने डिवाइड करायचं, म्हणजे प्रत्येकाला 4 ने डिवाइड करायचं. पहा 0 ला 4 ने डिवाइड केलं काय येतं 0. हा काय येईल 1/4. हा काय येईल 1/2. हा येईल 1/2. आता तिसऱ्या पुढच्या स्टेपला काय करायचं पहा, आता पुढच्या स्टेपला याचा स्क्वेअर रूट घ्यायचा प्रत्येकाचा. हो सर. 0 चा स्क्वेअर रूट येतो 0, 1/4 चा स्क्वेअर रूट 1/2, याचा 1/√2, याचा √3 आणि खाली येतो 2. 3/2. या झाल्या साईनच्या किंमत. तुम्हाला जर विचारलं साईन 30, साईन 0 ची किंमत इथून मोजायचं, साईन 0 0, साईन 30 हाफ. समजतंय का? 1/2. समजतंय का? हो सर. साईन 0 हो सर. हाफ. साईन 45 1/2. साईन 60 1/√2. √3/2. कळाला का हे? 1. हो सर. पहिली लाईन कशी आली कळाला का? स्टेप समजला का सगळ्यांना? हो सर. नक्की. आता पुढचं सर. कॉस. आता कोणता गुणोत्तर घेतो कॉस. आता कॉस गुणोत्तर घेताना काय करायचं पहा, हा जो 0 आहे की नाही, हा सगळ्यात शेवटी लिहायचा आहे. हा 1 इथे लिहायचा. बघा काय केलं मी, 0 सगळ्यात शेवटी, 1 सगळ्यात आधी. नंतर हाफ जो आहे ना, हाफ हा इथे लिहायचा, √3/2 इथं. आता उरला फक्त 1/√2 हा इथं जसं. आता बघा cos 0 1, cos 30 √3/2, cos 45 ची ही, cos 60, cos 90 दिस. आता राहिला tan. आता tan रेशो घेताना काय करायचं, या दोघांचा काय करायचा, भागाकार करायचा. भागाकार कोणाचा, साईनचा आणि कॉसचा. 0 डिवायडेड बाय 1 काय येईल, इथं काय येईल 1/2 डिवायडेड बाय √3/2. इथं 1/√2 डिवायडेड बाय 1/√2. इथं √3/2 डिवायडेड बाय 1/2. इथं 1 डिवायडेड बाय 0. ही जी किंमत येईल, ही किंमत बघा आता काय किंमत येते. आता बघा 0ला 1 ने भाग द्या, काय येतो 0. हा 2 गेला, हा 2 गेला, इथं येईल 1/√3. हा √2 गेला, म्हणजे दोन्ही कॅन्सलच झाले, हा कॅन्सल, इथं येतो 1. आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल, म्हणजे √3/1 म्हणजे √3. 1/0 म्हणजे काय, इन्फिनिटी. याला नॉट डिफाईन म्हणतात, कारण की 1/0 याचं डिफिनेशन तुम्हाला करता येत नाही. बघा आता tan 0 ची किंमत 0, tan 30 1/√3. tan 60 1. आणि tan 90 √3. ओके. अनडिफाईन. एवढ्या किमती तुम्हाला अशा प्रकारे काढता येतात. आणि मग साईनच्या व्यस्त कोसेक, कॉसच्या विरुद्ध सेक आणि टॅनच्या विरुद्ध व्यस्त कॉट, या पद्धतीने तुम्हाला ते पण करता येतं. ठीक आहे. म्हणजे बघा आता तुम्हाला काय म्हणता येईल, आता हे सगळं तुम्हाला मिळालं. आता इथं बघा, लक्ष द्या. सर ते साईनच्या वेळेस ते कसं आहे ते सांगा ना पुन्हा एकदा. ठीक आहे. कोसेक, आता कोसेक गुणोत्तर घ्यायचं पुढचं. आता कोसेक गुणोत्तर जे आहे ना, साईनच्या व्यस्त घ्यायचं. साईन हा 0, हा 0 म्हणजे काय बेटा, 0/1 आहे, त्याचा 1/0 घे. 1/sin घ्यायचं. कोसेक 1/sin असं घ्यायचं याचं प्रत्येक.
या झिरोचा व्यस्त काय येईल? हे पहा, झिरो म्हणजे असा 0/1, याचा व्यस्त काय होतो? 1/0. आता 1/0 1/0. म्हणजे 1/0 म्हणजे काय होऊन जातं? इन्फिनिटी होऊन जातं. अनडिफाईन्ड. नॉट डिफाईन्ड. इथं काय आता 1/2. 1/2. त्याचा व्यस्त 2/1. 2/1. 1/√3 त्याचा व्यस्त √2/1. √2/1. हा 2 याचा व्यस्त 2/√3. 2/√3. आणि 1 चा व्यस्त 1च होतो, कारण की 1 म्हणजे काय? 1/1 त्याचा व्यस्त 1च आहे की नाही? ओके. अशा प्रकारे कोसेक काढायचं. आता याच पद्धतीने तुम्हाला काय काढता येतं? तुम्हाला काढता येतं सेक. आता सेक घेताना काय करायचं? पहा, सेक घेताना सेक म्हणजे घ्यायचं तुम्हाला सेक घेताना घ्यायचा कॉसचा व्यस्त. 1/. कॉसचा व्यस्त घ्यायचा सेक घेताना. कोणाचा व्यस्त घ्यायचा? कॉसचा. कॉसचा. 1/cos. 1/cos घ्यायचा सेक घेताना. 1/cos. ओके. इथं Cos. आता कॉस गुणोत्तर पहा, हा 1. आता 1 चा व्यस्त काय होईल इथं? 1. 1 चा व्यस्त काय होऊन जाईल? 1. 1. व्यस्त घ्या. 1. 2/√3. याचा व्यस्त घ्या. 2/1. याचा व्यस्त घ्या. 2/1. झिरोचा व्यस्त. 2/1. झिरोचा व्यस्त इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे नॉट डिफाईन्ड, लक्षात घ्या. कळालं हे? आता कॉट घेताना काय करायचं? आता घ्यायचं कॉट. आता कॉट घेताना काय करायचं? टॅनचा व्यस्त 1/tan होतो कॉट म्हणजे. 1/10. हा झिरो आहे. 1/10. झिरोचा व्यस्त 0. इन्फिनिटी. 0. 0. Not defined. 1/√3 चा 1/√3 चा √3/1. √3/1. 1 चा व्यस्त 1. 1. √3 चा व्यस्त √3. रूट 1/√3. हा, आणि आता 1/0 आहे ना, याचा व्यस्त काय होईल? 0. अशा प्रकारे आपल्याला या सर्व किमती काढता येतात. कुठून स्टार्ट केलं? लक्षात आलं तुमच्या? हो सर. आता हा व्हिडिओ तुम्ही परत बघा, तुमच्या पूर्ण लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. चला पुढचं उदाहरण घेऊ. आता असे खूप उदाहरण आहे की जे आपल्याला याच्यावर बेस्ड असतात. किमती दिलेल्या या किमती तुम्हाला माहितच पाहिजे. ठीक आहे. ओके. या किमतीचा आपल्याला उपयोग आहे भरपूर, ट्रायगोनोमेट्रिक व्हॅल्यूचा. चला एक उदाहरण घेऊ. किती उदाहरण झालेत? काल 4 झाले होते का 3 झाले होते? 3. 3. चौथं उदाहरण. 3 झाले सर. चौथं उदाहरण बघा. 4th एक्झाम्पल नंबर 4th. काय म्हटलं पहा, 2 poles of height 18 meter and 7 meters are erected on a ground. म्हणजे 2 पोल घ्यायचे, सरळ 2 पोल घेऊन टाकू. एक मोठा घ्यावा लागेल आणि एक लहान घ्यावा लागेल. ठीक आहे. एकाची हाईट किती आहे? एकाची हाईट आहे 18 मीटर. एकाची हाईट आहे 18 मीटर आणि एकाची हाईट आहे 7 मीटर. मीटर मध्ये. ठीक आहे. पुढे आता ऑब्विसली दोन्ही रोडवर उभे, म्हणजे हा झाला रोड. रोड पण दाखवून देऊ आपण. हा झाला रोड, हा झाला रोड. ओके. विड्थ किती आहे त्या रोडची? 12 मीटर. याची विड्थ आहे, विड्थ म्हणजे रुंदी. रोडची रुंदी 20 मीटर. 12 मीटर फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट. अरे यार, थांब. द लेंथ ऑफ द वायर
has turned at their tops. हे नाही दिलेलं, मी वरचं उदाहरण वाचून घेतलं. एकच मिनिट फक्त करेक्शन नाही होत. इकडं आला मग तुम्हाला नाही दिलेलं का? काय म्हणतोय तो पहा, त्यानं काय दिलंय तुम्हाला, इथं जी वायर बांधली, या वायरची लेंथ दिली तुम्हाला. ती वायरची लेंथ किती आहे? 22 मीटर. फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. ओके, तुम्हाला विचारलं काय आहे की जर हा हॉरिझॉन्टल आहे, तर या हॉरिझॉन्टलला इथं जो अँगल तयार झाला, हा थीटा, हा किती असेल तो काढा, असं त्याने म्हटलेलं आहे. यासाठी आपण काय करावं लागेल बघा, आपल्या सर्वात इथे इथून हॉरिझॉन्टल काढून टाकावं लागेल, म्हणजे हा तुम्हाला रेक्टँगल पूर्ण करून घ्यावा लागेल. ओके, ठीक आहे. आता हे किती आहे? 18. हे किती आहे? 7. ओके, चला आता कामाला लागावं लागेल आपल्याला. आता मला सांगा, हा पूर्ण पोल जो आहे 18 मीटरचा आहे, ज्याला म्हणू आपण पोल AB, आणि हा दुसरा पोल आहे CD, दुसरा पोल आहे CD, आणि हा जो पॉइंट आहे याला म्हटलं समजा आपण P. ओके, आता मला सांगा, लेट AB and CD are two poles. ओके, AB किती आहे? 18 मीटर, आणि CD ची लेंथ किती आहे? 7 मीटर. ओके, therefore BD is equal to 22 मीटर. B आणि D मध्ये डिस्टन्स 20 मीटर आहे. आता आपण काय म्हणू, आता इथं असं म्हणता येईल आपला, AP प्लस PB इज इक्वल टू AB. याच कारण असं आहे की A डॅश P डॅश B, म्हणजे P हा बिंदू A आणि B च्या बिटवीन आहे. तर AP ची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. पहा आता तुम्हाला लक्षात घ्या, हा DC किती आहे? 7, म्हणजे AP किती आला? 7. AP ची व्हॅल्यू येईल बेटा 7 प्लस PB इज इक्वल टू, AB ची व्हॅल्यू आहे 18. याच्यावर तुम्ही म्हणू शकता की PB इज इक्वल टू 18 मायनस 7, म्हणजे PB बरोबर येईल तुमचं 11. आता PB ची लांबी किती येणार आहे? 11, 11 मीटर. ठीक आहे. आता बघा, इन ट्रायंगल DPB, या DPB मध्ये बघा, इन ट्रायंगल DPB, ओके, टॅन थीटा, या अँगल तुम्ही जर किती आहे? टॅन थीटा इज इक्वल टू काय येईल? ऑपोजिट साइड PB अपॉन हायपोटेनस BD. आता टॅन थीटा इज इक्वल टू, PB ची व्हॅल्यू आहे 11 आणि BD ची व्हॅल्यू आहे 22. ठीक आहे. देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू आला 11 एक 11, हे बघा 11 एक 11, 11 दोन्ही 22, म्हणजे काय आला हा? 1/2, 1/2. बट आता पण सांगा, टॅन च्या कोणत्या गुणोत्तराची किंमत हाफ आहे? टॅन 30 किती आहे? हाफ आहे ना. टॅन 30 किती आहे? हाफ आहे, म्हणजे थीटा काय आला? देअरफॉर थीटा इज इक्वल टू काय आला? 30 डिग्री. थीटाची व्हॅल्यू काय आली? 30 डिग्री आलेली आहे. तुम्हाला थीटाचीच व्हॅल्यू काढायची होती. कळालं का उदाहरण? उदाहरण समजलं का? हो सर. हो सर. लिहून घ्या. हो सर. लिहून घ्या. झालं सर. Therefore, angle made by wire
with horizontal is 30 डिग्री. आता मराठीत तुम्ही करून घ्या. ते अडचण असली सांगा, मराठीत सांगायचंय का? सर परत एकदा सांगा ना, नेटवर्क प्रॉब्लेम येतोय. आज नेटचा प्रॉब्लेम आहेच बेटा, माझ्याकडे पण आहे. ठीक आहे, परत सांगतो. लक्ष द्या. या उदाहरणात काय होतं, इथं आपल्याला असं म्हटलं होतं की इथं 2 पोल आहे. मग आपण काय केलं, हे 2 पोल घेतले. पहा, एक पोल घेतला, हा AB हा एक पोल घेतला आणि CD पोल घेतला. AB ची लेंथ घेतली आपण 18 मीटर, CD ची लेंथ घेतली 7 मीटर. ओके, हाईट, लेंथ म्हणजे हाईट. त्याने काय म्हटलं की ह्या पोलची जी टॉप आहे, हे पहा, AB चा टॉप B आणि या CD चा टॉप D, या दोघांना जी वायर जोडते बांधलेली आहे, तिची लेंथ तुम्हाला 22 मीटर दिली आहे. आणि विचारलं होतं की मग त्या वायरने, म्हणजे ही जी वायर दिसते की नाही BD, तर ह्या BD ने या हॉरिझॉन्टलला जो केलेला अँगल आहे हा थीटा, हा किती असेल. तर आपल्याला माहिती बेटा, आपण काय केलं, मग या D वरून इकडे समोर परपेंडिक्युलर ड्रॉ केला त्या पोलवर. आणि आपल्याला माहिती आहे की हा जर अँगल थीटा आहे, हा अँगल जर थीटा आहे, तर हा सुद्धा अँगल काय असेल, थीटा. कारण काय, हे दोन्ही अल्टरनेट अँगल आहे. हे दोन्ही अल्टरनेट अँगल आहे, बरोबर. म्हणजे आता आपल्याला जरी ही थीटाची व्हॅल्यू माहित झाली, तर आपण ही थीटा आणि हा थीटा एकच अँगल आहे, म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू सेम येते. मग आपण काय केलं बघा, ह्या D वरून इथं टाकलाच होता ना परपेंडिक्युलर, आणि आपला हा रेक्टँगल भेटला. आता हा रेक्टँगल भेटला, आणि रेक्टँगलच्या ऑपोजिट साईड कॉन्ग्रुएंट असतात. आता ADC किती आहे, 7, त्याच्यामुळे AP किती आला, हा सुद्धा 7 आला. इथून हा DP आला 7, इथून एवढी 7 आला. आणि पूर्ण AB ची हाईट 18 आहे. मग या 18 मधून हे 7 गेले, तर PB ची हाईट किती झाली, 11. PB ची लेंथ 11 झाली. पाहिजे काढला आपण, PB इज इक्वल टू 11. आता आपण काय केलं, ट्रायंगल DPB कन्सिडर केला. DPB मध्ये टॅन गुणोत्तर घेतला आपण, टॅन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड PB हायपोटेनस BD. तर PB ची व्हॅल्यू 11 आहे आणि BD ची 12 आहे. 11 1 11 11 2 22, म्हणजे टॅन थीटा किती झालं, इथं बघा, टॅन थीटा झालं 1/2 हाफ. पण 1/2 ही व्हॅल्यू आता आपण टेबल शिकलो, तर टॅन 30 ची किंमत 1/2 आहे. याचा अर्थ काय झाला, थीटाची किंमत किती असायला पाहिजे, मग 30. थीटाची किंमत किती असायला पाहिजे, 30. म्हणजे हा जो अँगल आहे, तो अँगल किती असायला पाहिजे, 30 असायला पाहिजे. कळालं का आता? हो सर. ठीक आहे, पुढचं घेऊ. हो सर. पुढचं घेऊ. श्रेय, तुझा बरं मम्मीकडून हळदी दूध पी बरं. तू तुला खोकला येतोय, पळ बेटा. पुढचं नंबर 5. A storm broke a tree and the tree top rested 20 meter from the base of the tree. म्हणजे एका वादळामुळे एक झाड मोडलं आणि झाडाचा जो शेंडा होता तो जमिनीवर टेकला. तो किती अंतरावर टेकला, 20 मीटर. म्हणजे बघा, लक्ष घ्या. समजा आता तुम्हाला असं म्हणावं लागेल आता इथं की समजा हे पूर्ण असं झाड होतं आधी, सुरुवातीचं झाड ओरिजिनल. समजा या झाडाला नाव देऊ आपण A पासून B पर्यंत झाड होतं. आता काय झालं, वादळ आलं. वादळ आल्यामुळे काय झालं, इथून हे झाड मोडलं D या पॉइंट पासून, आणि हा जो मोडलेला भाग आहे वरचा, हा असा इथून जमिनीवर टेकला, असा तो जमिनीवर टेकला तो मोडलेला भाग. लक्ष द्या तुम्ही. म्हणजे आता या C या ठिकाणी टेकला तो, आणि या जमिनीपासून त्याचं जे अंतर आहे हे AC, हे किती मीटर आहे, 20 मीटर. लक्षात घ्या. अशा प्रकारचं एक उदाहरण फ्रेम करायचं आहे. ओरिजिनल झाड होते AB, ते मोडलं या D या ठिकाणी, आणि तो जो शेंडा होता, एक काम करू आपण याला Bच म्हणू, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार. याला B म्हणू आपण. म्हणजे आता B या ठिकाणी, हा जो B हा मोडण्यापूर्वीचा B, हा जो पार्ट आहे
डीबी हा मोडण्यापूर्वीचा आहे आणि आता हा डीबी आहे, हा झाड मोडल्यावरच आहे. ओके, आता काय म्हणतो तो, मेकिंग अन अँगल 60 विथ द हॉरिझॉन्टल. आता हॉरिझॉन्टल सोबत त्याने काय केलं, अँगल जेव्हा तो मोडला हा बुंदा, तेव्हा हॉरिझॉन्टल सोबत हा हॉरिझॉन्टल, त्या हॉरिझॉन्टलचा सोबतचा जो अँगल आहे बेटा हा दिलाय तुम्हाला 60 डिग्री. हॉरिझॉन्टल म्हणजे क्षितिज समांतर रेषा, अशी पॅरलल काढायची ग्राउंडला, AB ला पॅरलल काढायची. आता तुम्हाला माहिती बेटा हा जर 60 आहे तर हा सुद्धा किती येतो 60, कारण काय अल्टरनेट अँगल. क्लिअर झाला का? आणि आता त्याने विचारलं तर मग तुम्ही आम्हाला सांगा त्या झाडाची उंची किती असेल. आता उंची म्हणजे काय, A पासून B पर्यंत डिस्टन्स किती आहे. ठीक आहे, आता तुम्हाला त्यासाठी तुम्हाला आता BD काढावं लागेल आणि AD पण काढावं लागेल. तुमच्याकडे AB ची किंमत आहे. उदाहरण कळालं का, आकृती कशी काढली ती कळालं का सांगा. हो सर. बघा लक्ष द्या. आता आपण त्याचं वर्णन लिहू आकृतीचं. समजा मराठीत लिहितो, तुम्ही इंग्लिश मध्ये पण लिहून देतो, पण आधीच मराठीला. समजा AB हे झाड, मध्ये चर्चा नको, D या ठिकाणी मोडले. ओके, म्हणून आणि शेंडा जमिनीवर B बिंदूजवळ टेकला आहे. ओके, आणि AB बरोबर 20 मीटर. AB ची किंमत 20 मीटर. इथं नाव देऊ आपण E. कोन BDE बरोबर 60 अंश, म्हणून कोन ABD बरोबर कोन BDE बरोबर 60 अंश. याचं कारण लिहायचं इथं व्युत्क्रम. ओके, इंग्लिश मध्ये एकदा ट्रान्सलेट करून देतो. लेट किंवा सपोज लेट AB is tree. Okay, it breaks at point D. Top of tree rest at point B on ground. ओके, आता याच्या पुढचं येतं सेमच आहे. हेलिया इथल्या फक्त अल्टरनेट अँगल. चला, हे क्लिअर झालं तुम्हाला. आता इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नसावी. अरे बघा पुढचं चला. आता असं म्हणतो मी, इन ट्रँगल ABD, त्रिकोण ABD मध्ये बघा, tan 60 जर घेतला आपण, tan 60 ऑपोजिट साइड AD अपॉन ऍडजस्टंट साइड AB. बरोबर, तर AD ची व्हॅल्यू किती बेटा काढायची आणि AB ची व्हॅल्यू दिली 20. tan 60 ची व्हॅल्यू पण माहिती तुम्हाला. tan 60 ची किंमत काय, tan 60 ची किंमत काय मलाच माहित नाही, आताच लिहिली ना आपण. 1/√3 1/√3 का √3? 1/√3 ओके, ठीक. फक्त √3 सर, फक्त √3 सर. √3. आता √3 आहे फक्त. AD ची व्हॅल्यू येते 20 इंटू √3. तर √3 ची व्हॅल्यू आपल्याला 1.73 घेता येते. किती घेता येते? 1.73 एवढी घेता येते.
एक मिनिट. हा, एडीची व्हॅल्यू आपल्याला किती घ्यायची रे 1.73, पण आपण ती सध्या राहू देऊ तशीच. ही झाली एडीची व्हॅल्यू. आता आपल्याला बीडी काढायचंय. बीडी कसं काढता येईल? आपण तसं काय म्हणू शकतो? आपण म्हणू शकतो साइन 60 डिग्री इज इक्वल टू ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. हायपोटेनस काय आहे? बीडी. साइन 60 ची किंमत काढता येईल आपल्याला. एडीची व्हॅल्यू आपण आताच काढली, ती आली 20√3 डिवायडेड बाय बीडी. साइन 60 ची किंमत किती बेटा? √3/2. √3 अपॉन √3 कॅन्सल झाला, 2. म्हणजे बीडी इज इक्वल टू येतो 20/20 इंटू into 2. 2. तर बीडी इज इक्वल टू होऊन जातो 40 मीटर. आता बघा, तुम्हाला बीडीची किंमत माहिती आहे. आता तुम्हाला झाडाची उंची काढायची, म्हणून झाडाची उंची बरोबर AB येतो. AB बरोबर AD आणि BD दोघांची बेरीज घ्यावी लागेल तुम्हाला. तर AD काढलं तुम्ही आता 20√3 आणि हाय 40 एवढं मीटर. ही झाली झाडाची उंची. हे झालं आपलं उत्तर. कळालं काय? कळालं का? तुम्हाला सांगा. हो सर. हो सर. एकदम सोपं उदाहरण आहे. हो सर. ठीक. आता ते जे √3 ची किंमत आहे ते आपण काढून इथं झालं सर. सोपं रूप सुद्धा याला देऊ शकतो. याला सोपं रूप तुम्हाला देता येईल. मागच्या उदाहरणात थोडं मला एक चूक झाल्यासारखी वाटते, ते एकदा आपल्याला परत बघावं लागेल. आणि हे लिहून घ्या तुम्ही तो. पाठीमाग असं दिलेलं आहे. नाही, मागच्या उदाहरणाची गोष्ट चालू आहे. मागच्या उदाहरणाकडे मला जायचं, परत हे लिहून झालं सांगा तुम्ही मला. मला तिथे एक चूक झाल्यासारखी वाटते. झालं सर. आलिया सावकाश. हे कसं मोडलं सर साइन 60 पासून. हा ते मला आता आठवलं ना, म्हणून तुम्हाला हे झाड असं मोडलं बेटा आणि असं पडलं, इथून मोडलं. ते वादळ आलं, वादळ, वारा, स्टॉर्म, सोसाट्याचा वारा आला आणि या डी ठिकाणी मोडलं ते. त्यामुळे हा बी बिंदू कुठे आला? या डी जवळ आला. असं उदाहरण आहे. झालं का सगळ्यांचं लिहून? मला मागच्या उदाहरणाकडे जायचं एकदा. झालं लिहून? झालं सर. उदाहरणात माझ्याकडून इथं एक चूक झाल्यासारखी वाटते मला बघू द्या झाली का खरंच का नाही. मी काय म्हटलं तुम्हाला इथं? मी म्हटलं तुम्हाला की इन टॅन थिटा म्हटलं तुम्ही मला PB अपॉन PD. हा, तर इथं एक चूक झाली बेटा बघा, लक्ष द्या. फार मोठी चूक झाली, ती मला अचानक आठवली. आता हे बघा, हा टॅन थिटा आहे की नाही, तर टॅन थिटा म्हणजे ऑपोजिट अपॉन हायपोटेनस होतं. ऑपोजिट PB, हायपोटेनस. टॅन म्हणजे ऑपोजिट अपॉन ऍडजस्टंट होतं ना. मग इथं PB अपॉन काय पाहिजे होतं? मग PD पाहिजे होतं ना. बीडीच्या ऐवजी काय पाहिजे होतं? PD. आपल्याला BD पाहिजे तिथे साईन घ्यावं लागेल बेटा. इथं काय घ्यावं लागेल आपल्याला? काही दुरुस्त करा, मी लाल पेनानं करतो. इथं तुम्हाला घ्यावं लागेल साईन. ऑपोजिट साइड PB, ऑपोजिट अपॉन हायपोटेनस, हे घेतलंय आपण. मग इथं पण साईन घ्या. साइन थिटा 1/2. मग साइन थिटा 1/2 कोणाची असते? साइन 1/2. अरे हे बरोबर केलं होतं. मग एकच झालं. साइन 30 ची किंमत असते ना 1/2. म्हणजे मागच्या उदाहरणात 2 चुका झाल्या. इथे एक चूक झाली आणि इथे एक चूक झाली. 2 चुका झाल्या म्हणून उत्तर बरोबर आलं. लक्षात घ्या. टॅन 30 ची किंमत 1/2 होत नाही.
tan 30 ची किंमत किती होते? 1/√3. हा बघा, 2 चुका झाल्या म्हणून उत्तर बरोबर आलं. हो सर. पण काय काय चूक झाली ते लक्षात आलं ना तुमच्या? आता ते करेक्शन करून घ्या. मी रेड पेन केलं तेवढं झालं. हो सर. झालं का? हो सर. चला पुढचं येऊ. बघा आता पुढचं उदाहरण आहे. नंबर किती होईल का उदाहरण? किती मिनिट राहिले? 6 मिनिट. ठीक आहे, 6वं उदाहरण घेऊ, होऊन जाईल. 6व्या उदाहरणात अ काइट इज फ्लाइंग ॲट हाईट ऑफ 60 मीटर अबव द ग्राउंड. ठीक आहे, म्हणजे एक पतंग उडतोय. पतंग उडतोय किती मीटर अंतरावर? 60. हा समजा इथं पतंग उडतोय, तर याचं जमिनीपासूनचं अंतर आहे 60 मीटर. हे जे अंतर आहे बेटा, हे 60 मीटर. जमिनीपासूनचं अंतर कधी पण परपेंडिक्युलर मोजावं लागतं आपल्याला, लक्षात घे. 60 मीटर, 60 मीटर. हा समजा ए या जवळ ठिकाणावर आपण पतंग ग्राउंड समजू, आणि बी या ठिकाणावर पतंग उडतोय. पण पतंग काही डायरेक्ट उडत नाही, त्याला रोप लागतो ना, त्याला दोरा लागतो. हा दोरा आहे समजा. आता दोरा बांधलाय सी या बिंदूजवळ. काय म्हणतो पहा, द स्ट्रिंग म्हणजे दोरा अटॅच टू द काइट इज टाइड ॲट ग्राउंड. इट मेक्स अन अँगल 60 विथ द ग्राउंड. ओके, आता हा जो अँगल आहे बेटा, हा आहे 60 डिग्री. हा किती आहे? 60 डिग्रीचा अँगल आहे. हा दोरा आहे, हा जो दिसतो तुम्हाला, हा स्ट्रिंग आहे. हा आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे दोरा. ठीक आहे. बी म्हणजे काय? लय बारीक झालंय. बी म्हणजे काय? पतंग आहे. ओके, आणि ही जमीन आहे आता एसी. तर तो काय म्हणतो, ॲज्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट, फाइंड द लेंथ ऑफ स्ट्रिंग. या लेंथ ऑफ स्ट्रिंग फाइंड करायची आपल्याला, म्हणजे बीसी फाइंड करायचं आहे. पण काय समजायचं की दोरा एकदम सरळ आहे. वास्तविक पाहता पतंग उडताना दोरा काही असा सरळ राहत नसतो. दोरा जर तुम्ही पतंग उडवला असेल तर दोरा कसा असतो? असा असतो ऍक्च्युअली. समजा हा पतंग उडतोय आपला इथं जर हा पतंग उडतोय, ओके, तर हा दोरा कसा असतो? असा असतो ना तो. पण आपल्या इथं काय समजायचं की दोरा कसा आहे? सरळ आहे बा, हा समजायचं आहे. आणि दोऱ्याचं अंतर जे जमिनीपासूनचं हे 60 आहे. ओके, आणि इथं तो एका ठिकाणी बांधलेला आहे. तर आपल्याला हे सरळ समजायचं आहे. ठीक आहे, मग आपण आता याला थोडंसं याचं वर्णन करू. चला वर्णन करू. लेट काइट इज फ्लाइंग ॲट पॉइंट बी. ओके, distance from ground AB is equal to 60 meters. Kite is tied at point C. Okay, at point C. At point C. At point C. And angle ACB is equal to 60 degree. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? आपल्याला फाइंड करायचं आहे BC, लेंथ ऑफ स्ट्रिंग. दोऱ्याची लांबी आपल्याला फाइंड करायची आहे. सोपं आहे. आता हे तुमच्या लक्षात पण आलं असेल. आता कसं करायचं? तर तुम्ही काय करणार? सरळ तुम्हाला AB माहिती आहे आणि तुम्हाला BC काढायची. मग तुम्ही कोणतं गुणोत्तर घेणार? साइन गुणोत्तर घेणार. तुम्ही घेणार साइन 60 डिग्री इज इक्वल टू ऑपोजिट साइड AB अपॉन हायपोटेनस BC. साइन 60 ची व्हॅल्यू आहे
√3/2. AB ची किंमत दिली आहे 60 आणि BC ची किंमत आपल्याला काढायची. याच्यावर आपण म्हणू शकता BC इज इक्वल टू 60 into 2 divided by √3. म्हणजे BC इज इक्वल टू, आता याला असं करावं लागेल तुम्हाला, तर √3 खाली, त्याच्यामुळे 20 गुणिले 3 गुणिले 2. आता 20 3 60 होता आणि खाली हा √3. आता या 20चा आणि 2चा गुणाकार करून घ्या. 20 दोन्ही झाले 40 आणि हा 3 आहे की नाही, याला असं लिहा √3 मल्टिप्लाय बाय √3. का? हा खालचा √3 कॅन्सल करायचा म्हणून खाली येईल √3. हा √3 आणि हा √3 कॅन्सल झाला म्हणजे BC इज इक्वल टू आलं 40 into √3. BC √3 ची किंमत दिली असल्यामुळे ती किंमत टाकायची 40 into 1.73. हा गुणाकार करून घ्यायचा. BC इज इक्वल टू येईल, हा 0 4 3 12 2 हातचाला 1 4 7 28 आणि 1 29 7 2 4 1 4 2 6 69.20 मीटर. हे झालं उत्तर. Therefore दोऱ्याची उंची, दोऱ्याची लांबी बरोबर 69.20 मीटर. हे झालं आपलं उत्तर. चला आपला वेळ संपला, 1 मिनिट बाकी, लिहून घ्या शांत सावकाश. नसेल कळालं तू उद्या एक्सप्लेन करेल. ठीक आहे, ठीक आहे बेटा, लिहा. ऑटोमॅटिक मीटिंग बंद होणार आहे का? शेवटचे काही सेकंद दिसतील तुम्हाला क्लिअर? सर बोल बेटा बोल. आजची नोट्स पाठवा सर लवकरच. हो ना, ते थोडं माझी तब्येत बरी नसल्यामुळे माझ्याकडून होत नाही थोडं काम ते, पण तरी मी जमलंच करून टाकेन. कालची पण पाठवा सर. हो हो, काल नव्हता बेटा तास. क्लासेस म्हणजे त्याच दिवशी घेतला ना ते सर 3 उदाहरण ते. हा त्या दिवसाच टाकतो मी तुम्हाला.